गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला न्यूक्लियर केमिस्ट्री अँड रेडिओ ॲक्टिव्हिटी हा टॉपिक चालू आहे. या टॉपिकमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी आणि ह्याचे दोन टाइप्स न्यूक्लियर फिशन आणि न्यूक्लियर फ्युजन हे आपण दोन्ही टाइप्स विथ रिॲक्शन पाहिलेले आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या टॉपिकमधला शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत. Application of radioisotopes. Now student, isotopes means which have the same atomic number but different mass number. For example, carbon. This carbon have the 3 isotopes. 3 have the same atomic number 6 but mass number is different. Carbon 12, carbon 13, carbon 14. Now these 3 are known as the isotopes of the carbon. As like this, the radio elements, radionucleus, they have also the isotopes. They are known as the radioisotopes. Now in this carbon, out of these 3 isotopes, C14 is the radioactive isotope. It is the radioisotope. C14 is the radioisotope. Now there are the different applications of these radioisotopes. Out of this, first one is important, that is to determine the radiocarbon dating. The first one application is the radiocarbon dating. आता ह्या ऍप्लिकेशन मध्ये आपण कार्बन हा जो रेडिओ आयसोटोप आहे आपण यूज करणार आहोत, म्हणून ह्याला हेडिंग आहे रेडिओकार्बन डेटिंग. नाउ व्हाट इज द definition of this radiocarbon dating? Radiocarbon dating means it is the one of the technique in which the age of the historic or archaeological monuments, dead plants, animals and human fossils, their age is determined by using C14 isotope, radioisotope. Now listen here students, in this technique radiocarbon dating means in this the C14 radioisotope it is used and it is the technique in which the age of the historic or archaeological monuments and also plants, animals and human fossils are their age is determined. म्हणजे ह्या टेक्निक मध्ये आपण जे हिस्टॉरिक मॉन्युमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल एखादा किल्ला असेल, एखादा प्लांट असेल, ह्या डेड प्लांट, डेड ॲनिमल्स किंवा ह्युमनचे जे फॉसिल्स आहेत, हाडं आहेत, ह्यांचा एज किती होता, तो कोणत्या इयरचा आहे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग यासाठी एकूण 5 स्टेप्स आहेत. हा रेडिओकार्बन डेटिंग कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्याच्यामध्ये एकूण 5 स्टेप्स आहेत. फर्स्ट वन, हा जो रेडिओएक्टिव्ह C14 रेडिओ आयसोटोप आहे, हा आयसोटोप C14 हा कसा तयार होतो हे आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये बघायचं आहे. हाऊ दिस C14 इज प्रेझेंट इन दिस ॲटमॉस्फियर. नाउ लिसन हियर, दिस नायट्रोजन 14, नायट्रोजन हा आपल्याला एलिमेंट माहित आहे. Nitrogen 14, it is bombarded with neutron, then in the upper surface of the atmosphere there is the formation of C14 radioisotope. हा जो नायट्रोजन आहे 7n14, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, मास नंबर 14 आहे. नायट्रोजन 14 ह्याचा न्यूट्रॉन पार्टिकल बरोबर जेव्हा बंबारमेंट होतो, रिॲक्शन होतो, तेव्हा ह्या नायट्रोजनचं कन्वर्जन रेडिओ आयसोटोप C14 मध्ये होतो, 6C14. मग या ठिकाणी जो 1 या ठिकाणी राहिलेला आहे, या ठिकाणी 1H1 हा या ठिकाणी बाय प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतो. 1H1 हा बाय प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतो. मग हा जो रेडिओ आयसोटोप C14 तयार झालेला आहे, नाउ दिस C14 इट कंबाइन्स विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. हा C14 हवेतील ऑक्सिजन बरोबर कंबाइन होतो and there is the formation of carbon dioxide gas, that is C14CO2. 14CO2. Then our regular carbon, आपला जो रेग्युलर
ठिकाणी CO2 तयार होतो, दॅट इज 12 CO2. दोन्ही CO2 मध्ये फरक आहे. यामध्ये पहा, जो रेडिओएक्टिव्ह कार्बन 14 आहे हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन 14 CO2 हा तयार होतो आणि जो रेग्युलर C12 आहे हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन 12 CO2 हा तयार होतो. असे दोन वेगवेगळे प्रकारचे जे CO2 आहेत हे या ॲटमॉस्फिअर मध्ये असतात. Now this C14 CO2 it is absorbed by the plants and animals also. हे जे absorbed by the animals only. Now these C14 these are absorbed by the plants. Plants हे CO2 आपल्याला माहित आहे. प्लांट्स जे आहेत दिवसा कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन हे absorb करतात आणि ऑक्सिजन गॅस बाहेर सोडतात. त्यांचं रेस्पिरेशन आपल्याला माहित आहे. मग हे रेस्पिरेशन मध्ये C14 CO2 सुद्धा त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केला जातो आणि ह्यांच्या प्लांटच्या बॉडीमध्ये C14 CO2 हा ह्यांच्या बॉडीमध्ये हा फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व होतो. नाउ दीज प्लांट्स मीन्स व्हेजिटेबल्स फ्रूट्स वी आर इटन बाय द ॲनिमल्स अँड द ह्युमन बीइंग्स. हे प्लांट्स जे आहेत ते आपण ॲनिमल्स म्हणजे व्हेजिटेबल्स म्हणा फ्रूट्स म्हणा हे आपण खातो. मग ह्या दोन्हीमध्ये प्लांट्स आणि ह्युमन ॲनिमल बॉडीजमध्ये हा C14 CO2 हा असतो. देन आफ्टर द डेथ ऑफ दॅट प्लांट आफ्टर द डेथ ऑफ द प्लांट अँड ॲनिमल्स वी आर कॅल्क्युलेटिंग द रेशो ऑफ C14 CO2 अँड C12 CO2. हे प्लांट्स ॲनिमल ह्यांच्या डेथ नंतर हे आपण ह्या ठिकाणी हा रेशो ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. 14 CO2 आणि 12 CO2 हा रेशो हा कॉन्स्टंट असतो. देन दिस रेशो इट इज यूज्ड फॉर द डिटर्मिनेशन ऑफ द एज ऑफ द प्लांट ॲनिमल्स अँड ह्युमन फॉसिल्स. हा रेशो आपण ह्या ठिकाणी ह्या रेशोवरून त्याचा एज हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. Now last one, the age of any sample it is also calculated by the decay constant formula. आपण न्यूमरिकल्स पाहिलेले आहोत. decay constant formula म्हणजे काय? lambda is equal to 2.303 upon t log to the base 10 n0 upon n हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. आपल्याला ह्यामध्ये एज डिटरमाइन करायचा आहे म्हणून t इकडे घ्यायचा आहे लॅम्बडा खाली. या फॉर्म्युलावरून सुद्धा आपण एज डिटरमाइन करू शकतो आणि टी हाफ हाफ लाईफ पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन लॅम्बडा. मग आपल्याला लॅम्बडा ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो आपण एक्सचेंज करू शकतो. मग अशा ह्या 5 स्टेप्स मध्ये आपण C14 हा आयसोटोप यूज करून रेडिओ आयसोटोप यूज करून एखादा प्लांट्स ह्युमन ॲनिमल फॉसिल्स आणि मॉन्युमेंट्सचा आपण या ठिकाणी एज डिटरमाइन करू शकतो. त्या प्रोसेसचा हेडिंग काय आहे? रेडिओ कार्बन डेटिंग. इट इज द टेक्निक इन which the age of the historic or archaeological monuments, also the dead plants, animal and human fossils, their age is determined by using these 5 steps. First one it is the formation of radioisotope C14. Second one formation of the 14 CO2 and it combines with plants. Then these plants we are eaten by animals and humans. Then the ratio of C14 and C12 it is calculated. It is used for the determination of the age. And also the monuments are calculated by using the formula T is equal to 2.303 upon lambda log to the base 10 n0 upon n. Now students, after the first application radiocarbon dating, then second application that is the formation of the electrical energy from the nuclear energy. आपल्याला ह्या टॉपिक मध्ये माहित आहे आपण कालच्या मागच्या व्हिडिओ मध्ये न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय या ठिकाणी द हेवी रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट न्यूक्लियस इट इज कन्वर्टेड इनटू फ्रॅगमेंट्स ऑफ न्यूक्लियस with large amount of energy. मग हा जो एनर्जी हा न्यूक्लिअर फिशन रिएक्शन मध्ये हा तयार होतो त्याला आपण न्यूक्लिअर एनर्जी असं आपण म्हणतो. नाव बाय युजिंग द डिव्हाइस. या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही जर टेक्स्टबुक रेफर केलं त्यामध्ये स्कीमॅटिक डायग्राम आहे परंतु ॲप्लिकेशन
आपण हा थेरॉटिकल मोठा पार्ट आहे. फक्त आपण शॉर्टमध्ये जेवढे नोट्समध्ये आपण देणार आहोत तेवढं ॲप्लिकेशन लिहिलं तरी सफिशियंट आहे. मग डिव्हाइस यूज करून आपण ह्या न्यूक्लिअर फिशनमध्ये जो न्यूक्लिअर एनर्जी तयार होतो त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आपण करतो. या न्यूक्लिअर एलिमेंट्सचा हा महत्त्वाचा यूज आहे. नाउ दिस न्यूक्लिअर एनर्जी इट इज कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. इट इज द सेकंड ॲप्लिकेशन. नाउ थर्ड वन इम्पॉर्टंट ऑल्सो दॅट इज ॲप्लिकेशन इन द मेडिसिन. म्हणजे मेडिसिनमध्ये सुद्धा हे जे रेडिओ आयसोटोप्स आहेत त्यांचे जे रेडिएशन्स आहेत या ठिकाणी आपण यूज करतो. नॉर्मल तुम्हाला हॉस्पिटलमध्ये माहीत असेल, एक्सरे डिपार्टमेंट माहीत असेल, या एक्सरे डिपार्टमेंटमध्ये या रेडिओ आयसोटोप्सचे रेडिएशन्स त्या ठिकाणी यूज केले जातात. तशा पद्धतीने जे मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, द मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्स अँड मेडिकल क्लिनिक दे हॅव द डिपार्टमेंट ऑफ द न्यूक्लिअर मेडिसिन. त्या ठिकाणी न्यूक्लिअर मेडिसिनचा एक डिपार्टमेंट असतो. या ठिकाणी न्यूक्लिअर रेडिएशन्सचा यूज करून हा जो डिसीज आहे तो क्युअर केला जातो. नाउ दीज आयसोटोप्स आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ द नंबर ऑफ डिसीजेस. मग काही डिसीजेस तुम्हाला माहीत असतील ॲज लाईक कॅन्सर ट्रीटमेंट दे आर यूज्ड. तुम्ही काही ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये पाहिलेलं असाल, त्या ठिकाणी टाटा वगैरे तुम्ही नाव ऐकलेलं असाल. या ठिकाणी कॅन्सर ट्रीटमेंटसाठी हे रेडिओ आयसोटोप्सचे रेडिएशन्स त्या ठिकाणी यूज केले जातात. First one is the iron-59, Fe59. It is used for the treatment of bone marrow functioning. Bone marrow functioning हा सुद्धा कॅन्सरसाठी लागणारा एक स्टेप आहे. या बोन मॅरो फंक्शनिंग मध्ये हा iron-59 हा यूज केला जातो. Then phosphorus 35 it is used for the treatment of the leukemia. Leukemia ह्या डिसीज मध्ये हा phosphorus 35 चे रेडिएशन्स यूज केले जातात. Cobalt 60 it is used in the treatment of the cancer, and also iodine 131 it is used in the treatment of the thyroid. असे नंबर ऑफ या ठिकाणी आहेत. ते आपण परीक्षेला विद्यार्थ्यांना हे जे नोट्स मध्ये विद्यार्थ्यांना हा टॉपिक पूर्ण संपल्यानंतर मी नोट्स पाठवणार आहे. मग हे नोट्स मध्ये जेवढं आहे तेवढंच सफिशियंट परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. मग विद्यार्थ्यांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे महत्त्वाचा ॲप्लिकेशन्स ऑफ द रेडिओ आयसोटोप्स. म्हणजे ह्यामध्ये महत्त्वाचं आहे रेडिओ कार्बन डेटिंग. ह्यामध्ये 5 स्टेप्स आहेत. सेकंड आहे इलेक्ट्रिकल एनर्जी, फॉर्मेशन ऑफ द इलेक्ट्रिकल एनर्जी, अँड थर्ड वन आहे ॲप्लिकेशन इन द मेडिसिन. थँक्यू.